गीता प्रवचने अध्याय 15 भाग 1 प्रयत्न मार्गाहून भक्ती वेगळी नाही. आज एका अर्थाने आपण गीतेच्या टोकाला आलो आहोत. 15व्या अध्यायात सर्व विचारांची परिपूर्णता झाली आहे. 16वा 17वा हे अध्याय परिशिष्ट रूप आहेत व 18व्यात उपसंहार आहे. म्हणून भगवंतांनी या अध्यायाच्या अखेरीस शास्त्र ही संज्ञा या अध्यायाला दिली. अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझं बोलिलो असे भगवान शेवटी म्हणत आहेत. ते हा शेवटचा अध्याय म्हणून नाही, तर आत्तापर्यंत जीवनाचे जे शास्त्र जे सिद्धांत सांगितले त्याची पूर्णता या अध्यायात केलेली आहे. म्हणून या अध्यायात परमार्थ पुरा झाला. वेदांचे सारे सार यात येऊन गेले. परमार्थाचे भान मनुष्याला करून देणे हेच वेदाचे काम. ते या अध्यायात आहे, म्हणून याला वेदांचे सार अशी गौरवाची पदवी मिळालेली आहे. 13व्या अध्यायात देहापासून आत्मा अलग करण्याची आवश्यकता पाहिली. 14व्यात तत्संबंधी थोडा प्रयत्नवाद तपासला. रजोगुण व तमोगुण यांचा निग्रहाने त्याग करायचा. सत्वगुणाचा विकास करून त्याची आसक्ती जिंकायची, त्याच्या फळाचा त्याग करावयाचा. अशा रीतीने प्रयत्न चालवावयाचे. हे प्रयत्न संपूर्णपणे फलद्रूप होण्यास आत्मज्ञानाची आवश्यकता आहे असे शेवटी सांगितले. आत्मज्ञान हे भक्तीशिवाय शक्य नाही. परंतु भक्ती मार्ग म्हणजे प्रयत्न मार्गाहून काही निराळा नाही, ही गोष्ट सुचवण्यासाठी या 15व्या अध्यायाच्या आरंभीच संसाराला एका महान वृक्षाची उपमा दिली आहे. त्रिगुणांनी पोचलेल्या प्रचंड खांद्या या वृक्षाला आहेत. अनासक्ती व वैराग्य या शास्त्रांनी हा वृक्ष छेदावा असे आरंभीच सांगितले. गेल्या अध्यायात जो साधन मार्ग सांगितला तोच येथे आरंभी पुन्हा सांगितला हे स्पष्ट आहे. रज तमो मारावयाचे व सत्वगुणाचे पोषण करून विकास करावयाचा. एक विनाशक काम, एक विधायक काम, दोन्ही मिळून एकच मार्ग होतो. गवत काढणे व बी पेरणे ही एकाच क्रियेची दोन अंगे. तसेच हे रामायणात रावण, कुंभकर्ण, विभीषण हे तिघे भाऊ आहेत. कुंभकर्ण तमोगुण आहे, रावण रजोगुण आहे, तर विभीषण सत्वगुण आहे. आपल्या शरीरात या तिघांचे रामायण रचले जात आहे. या रामायणात रावण कुंभकर्णाचा नाशच विहित आहे. फक्त विभीषण तत्व जर ते हरिचरण शरण होईल तर उन्नतीला साधक व पोषक होऊ शकेल म्हणून संग्राह्य. आपण 14व्या अध्यायात ही गोष्ट पाहिली. 15व्याच्या आरंभी पुन्हा तीच आहे. सत्वरजतमांनी भरलेला संसार असंग शस्त्राने छेदून टाका. रजतमाचा निरोध करा. सत्वगुणाचा विकास करून पवित्र व्हा व त्याची आसक्ती जिंकून अलिप्त राहा. हा कमळाचा आदर्श भगवद्गीता मांडित आहे. भारतीय संस्कृतीत जीवनातील आदर्श वस्तूस, उत्तमोत्तम वस्तूस कमळाची उपमा दिलेली असते. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. उत्तमोत्तम विचार प्रकट करण्याचे चिन्ह म्हणजे कमळ. कमळ स्वच्छ व पवित्र असून अलिप्त असते. पवित्रता व अलिप्तता अशी दुहेरी शक्ती कमळाजवळ आहे. भगवंताच्या निरनिराळ्या अवयवांना कमळाची उपमा देतात. नेत्रकमल, पदकमल, करकमल, मुखकमल, नाभिकमल, हृदयकमल, शिरःकमल. सर्वत्र सौंदर्य व पावित्र्य असून अलिप्तता आहे हे दाखवावयाचे व आपल्या मनावर ठसवावयाचे. मागील अध्यायात सांगितलेल्या साधनेला पूर्णता आणण्यासाठी हा अध्याय आहे. प्रयत्नात भक्ती व आत्मज्ञान मिसळले गेले की ही पूर्णता येईल. प्रयत्न मार्गाचाच भक्ती हाही एक भाग. आत्मज्ञान भक्ती ही त्याच साधनेतील अंगे. वेदांमध्ये ऋषी म्हणतो, यो जागार तम रुचः कामयन्ते, यो जागार तमुसामानि यान्ति. जो जागृत असतो त्यावर वेद प्रेम करतात, त्याच्या भेटीसाठी येतात. म्हणजे जो जागृत आहे त्याच्याकडे वेदोनारायण येतो, त्याच्याकडे ज्ञान येते, भक्ती येते. प्रयत्न मार्गाहून भक्ती व ज्ञान अलग नाहीत. प्रयत्नालाच गोडी आणणारी ही तत्वे आहेत असे या अध्यायात सांगावयाचे आहे. एकाग्र चित्ताने भक्तिज्ञानाचे हे स्वरूप श्रवण करा. भक्तीने प्रयत्न सुकर होतो. जीवनाचे मी तुकडे करू शकत नाही. कर्म, ज्ञान, भक्ती ही माझ्याच्याने निराळी करवत नाहीत व ती निराळी नाहीतही. उदाहरणार्थ या जेलमधील स्वयंपाकाचे काम पहा. 500-700 माणसांची रसोई करण्याचे काम
आपल्यातील काही मंडळी पार पाडतात. रसोईचे नीट ज्ञान नसणारा माणूस जर या कामात असेल तर तो रसोई बिघडवून टाकील. भाकऱ्या कच्च्या राहतील नाही तर करपून जातील. परंतु रसोईचे ज्ञान नीट आहे असे आपण मानू, तरी जर त्या माणसाच्या हृदयात या कर्मासंबंधी प्रेम नसेल, भक्तीची भावना नसेल, या भाकऱ्या माझ्या बंधूंना म्हणजे नारायणासच खावयाच्या आहेत, त्या नीट करू दे, ही प्रभू सेवा आहे, अशी भावना जर त्या हृदयात नसेल तर ज्ञान असूनही त्या कामाला तो लायक ठरणार नाही. त्या रसोईच्या कामात ज्ञान पाहिजे, तसेच प्रेमही हवे. भक्तितत्वाचा रस हृदयात असल्याशिवाय रसोई सुरस होणार नाही. म्हणून आईशिवाय हे काम होत नाही. आईशिवाय हे काम आस्थेने प्रेमळपणे कोण करील? शिवाय या कामासाठी तपस्याही हवी. ताप सहन केल्याशिवाय, कष्टाशिवाय हे काम होणार कसे? म्हणजे एकाच कार्यात प्रेम, ज्ञान, कर्म या वस्तू लागतात असे दिसून येते. जीवनातील सारी कर्मे या 3 गुणांवर उभी आहेत. ती पायी असते. तिचा एखादा पाय पडला तर ती उभी राहणार नाही. 3ही पाय हवेत. तिच्या नावातच तिचे स्वरूप आहे. जीवनाचं तसंच आहे. ज्ञान, भक्ती, कर्म म्हणजे श्रम सातत्य हे जीवनाचे 3 पाय आहेत. या 3 खांबावर जीवनाची द्वारका उभारायची. हे 3 पाय मिळून एकच वस्तू होते. तिवईचा दृष्टांत अक्षरशः लागू पडतो. तर्काने तुम्ही भक्ती, ज्ञान, कर्म अलग माना, परंतु प्रत्यक्ष त्यांना अलग करता येणार नाही. तिन्ही मिळून एकच विशाल वस्तू बनते. असे जरी असले तरी भक्तीचा असा विशेष गुण नाही असं नाही. कोणत्याही कर्मात जर भक्तितत्व दाखल होईल तर ते कर्म सुलभ वाटेल. सुलभ वाटेल म्हणजे कष्ट पडणार नाहीत असे नाही, परंतु ते कष्ट आहेत असे वाटणार नाही. कष्ट आनंदरूप वाटतील. ते कष्ट फुलासारखे वाटतील. भक्तिमार्ग सोपा या म्हणण्यातील रोख काय? याचा रोख असा की भक्तीमुळे कर्माचा बोजा वाटत नाही. कर्माचे काठिण्य जाते. कितीही काम केले तरी न केल्यासारखे वाटते. भगवान ख्रिस्त एके ठिकाणी म्हणतात, तू उपवास करशील तर तुझा चेहरा उपवास केल्यासारखा दिसता कामा नये. गालाला उठणे लावण्याप्रमाणे चेहरा प्रफुल्लित व आनंदी दिसू देत. उपवासाचे कष्ट पडत आहेत असे नाही दिसता कामा. सारांश, वृत्ती इतकी भक्तिमय हवी की कष्टाचा विसर पडावा. आपण म्हणतो ना की शूर देशभक्त हसत हसत फाशी गेला. सुधन्वा तेलाच्या कढईत सुद्धा हसत होता. मुखाने कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद म्हणत होता. या म्हणण्याचा अर्थ हाच की अपार कष्ट झाले तरी भक्तीमुळे भासले नाही. पाण्यावर असलेली होडी लोटणे कठीण नाही, परंतु ती जमिनीवरून खडकावरून उडीत न्यावायची असेल तर किती श्रम. होडीच्या खाली पाणी असेल तर सहजतेने आपण तरून जातो. त्याप्रमाणे आपल्या जीवन नौकेच्या खाली जर भक्तीचे पाणी असेल तर ही नौका आनंदाने वल्हवून नेता येईल. परंतु जीवन जर शुष्क असेल, वाटेत वाळवंट असेल, दगडधोंडे असतील, खाच खळगे असतील, तरी नौका ओढून नेण्याचे काम फार बिकट होऊन जाईल. भक्तितत्व जीवन नौकेला पाण्याप्रमाणे सुलभता प्राप्त करून देते. भक्तिमार्गाने साधनेला सुलभता येते, परंतु आत्मज्ञानाशिवाय त्रिगुणांच्या पलीकडे कायमचे जावयाची आशा नाही. तर मग आत्मज्ञानाला साधन कोणते? सत्व सातत्याने सत्वगुण अंगी पचवून त्याचा अहंकार व त्याच्या फलाची आसक्ती जिंकण्याचा भक्तीचा प्रयत्न, तेच हे साधन. या साधनाने सतत अव्याहत प्रयत्न करता करता एक दिवस आत्मदर्शन होईल. तोपर्यंत प्रयत्नाला शेवट नाही. परमपुरुषार्थाची ही गोष्ट आहे. आत्मदर्शन ही गमतीची गोष्ट नाही. सहज मौजेने आत्मदर्शन होईल असे नाही. त्यासाठी सतत प्रयत्नधारा सुरू हवी. परमार्थाच्या मार्गातील शर्तच मुळी ही की मी एक क्षणही निराशेला जागा देणार नाही. एक क्षणही निराश होऊन स्वस्थ बसणार नाही. परमार्थाचे दुसरे साधन नाही. एखाद्या वेळेस साधकाला थकवा येऊन त्याच्या तोंडातून तुम कारण तप संयम किरिया कहो कहालो कीजे, देवा कुठवर तुझ्यासाठी मी तपस्या करू, असे उद्गार बाहेर पडतात. परंतु हा उद्गार गौण आहे. तपस्या व संयम इतकी अंगवळणी पडू देत की तो स्वभावच होईल. कोठपर्यंत साधना करू हा शब्द भक्तीमध्ये शोभत नाही. अधीर भाव, निराशा भक्ती कधीही उत्पन्न होऊ देणार नाही. असा कंटाळा कधी न वाटावा. भक्तीत उत्तरोत्तर उल्हास व उत्साह वाटावा, यासाठी फार सुंदर विचार या अध्यायात मांडला आहे. गीता प्रवचने
अध्याय 15 भाग 2. सेवेची त्रिपुटी. सेव्य, सेवक, सेवा साधने. या विश्वात आपणास अनंत वस्तू दिसत आहेत. या सर्व वस्तूंचे 3 भाग करावायचे. एखादा भक्त सकाळी उठला की 3च वस्तू त्याच्या डोळ्यासमोर दिसतात. त्याचे आधी लक्ष देवाकडे जाते. मग देवपूजेची तो तयारी करतो. मी सेवक भक्त, तो सेव्य असा देव स्वामी, या 2 वस्तू त्याच्याजवळ सदैव हजरच असतात. उरलेली सारी सृष्टी म्हणजे पूजेची साधने, फुले, गंध, धूप, दीप, यासाठी सारी सृष्टी. 3च वस्तू, सेवक भक्त, सेव्य परमात्मा व सेवा साधने म्हणून ही सृष्टी, ही शिकवण या अध्यायात आहे. परंतु एखाद्या मूर्तीची पूजा करणारा जो सेवक असतो त्याला सृष्टीतील सर्वच वस्तू पूजेची साधने वाटत नाहीत. तो बगीच्यातून 4 फुले तोडून आणतो, कुठली उदबत्ती आणतो, काहीतरी नैवेद्य दाखवतो. त्याला निवडानिवड करावीशी वाटते. परंतु 15व्या अध्यायात जी ही विशाल शिकवण आहे तिच्यात निवडानिवड नाही. जी जी तपस्येची साधने, कर्माची साधने, ती सारी परमेश्वराच्या सेवेची. त्यातील काहीच फुले म्हणूया, काहीच गंध म्हणूया, काहीच नैवेद्य संबोधूया. अशा प्रकारे यच्चयावत सर्व कर्मे पूजाद्रव्य करायची अशी दृष्टी आहे. जगात फक्त 3च वस्तू. जो वैराग्यमय साधन मार्ग गीता आपल्या मनावर ठसवू पाहत आहे त्या मार्गाला गीता भक्तिमय स्वरूप देत आहे. त्यातील कर्मपणा काढून टाकत आहे. त्यामुळे सुलभता आणीत आहे. आश्रमात जर एखाद्याला खूप काम पडले तर मलाच जास्त काम का पडले असं त्याच्या मनात विचार येत नाही. यात मोठे सार आहे. पूजा करणाऱ्यास 2 तासाऐवजी 4 तास पूजा करायला मिळाली तर काय बुवा, आज 4 तास पूजा करावी लागत आहे असे तो कंटाळून म्हणेल का? त्याला अधिकच आनंद होईल. आश्रमात हा अनुभव येतो. तो अनुभव सर्व जीवनात सर्वत्र आला पाहिजे. जीवन सेवापरायण झाले पाहिजे. सेव्य असा तो पुरुषोत्तम, त्याच्या सेवेसाठी सदैव उभा असा मी अक्षर पुरुष. अक्षर पुरुष म्हणजे कधीही न भागणारा, सृष्टीच्या आरंभापासून सेवा करणारा सनातन सेवक. जसा हनुमान रामासमोर सदैव हात जोडून उभाच, त्याला आळस माहीत नाही, त्या हनुमानाप्रमाणे चिरंजीव असा हा सेवक उभा आहे. असा आजन्म सेवक म्हणजे अक्षर पुरुष. परमात्मा ही संस्था जिवंत आहे व मी सेवक ही सदैव आहे. प्रभू कायम तर मीही कायम. तो सेवा घेऊन दमतो की मी सेवा करून दमतो, पाहूच या मौज. त्याने 10 अवतार घेतले तर माझेही 10. तो राम झाला तर मी हनुमान, तो कृष्ण झाला तर मी उद्धव. जितके त्याचे अवतार तितके माझे. लागू दे अशी गोड चढाओढ. परमेश्वराची अशी युगानुयुगे सेवा करणारा, कधीही नाश न पावणारा असा हा जीव, हा अक्षर पुरुष. तो पुरुषोत्तम स्वामी व मी त्याचा बंदा सेवक, अशी भावना सारखी हृदयात धरायची. आणि ही हरघडी बदलणारी, अनंत रूपांनी नटणारी सृष्टी, ही सारी पूजेची साधने, सेवेची साधने करावयाची. प्रत्येक क्रिया म्हणजे पुरुषोत्तमाची पूजा. सेव्य परमात्मा पुरुषोत्तम, सेवक जीव हा अक्षर पुरुष. परंतु ही साधनरूप सृष्टी क्षर आहे. ती क्षर आहे यात मोठा अर्थ आहे. सृष्टीचे हे दूषण नसून भूषण आहे. त्यामुळे सृष्टीत नित्य नवीनता आहे. कालची फुले आज चालावयाची नाहीत, ती निर्माल्य झाली. सृष्टी नाशिवंत आहे, मोठे भाग्य आहे. हे सेवेचे वैभव आहे. रोज नवीन फुले सेवेला. त्याचप्रमाणे हे शरीरसुद्धा नवीन नवीन धारण करून परमेश्वराची सेवा करील. माझ्या साधनांना रोज नवीन स्वरूप देईन व त्याने त्याची पूजा करीन. नाशिवंतामुळे सौंदर्य आहे. चंद्राची कला आजची उद्या नाही. चंद्राचे रोज निराळे लावण्य. द्वितीयेचा तो वर्धमान चंद्र पाहिला म्हणजे केवढा आनंद होतो. शंकराच्या बालप्रदेशावर ती द्वितीयेची चंद्रशोभा प्रकट झाली आहे. अष्टमीच्या चंद्राचे सौंदर्य विशेष असते. अष्टमीस आकाशात वेचक मोतेच दिसत असतात. पौर्णिमेला चंद्राच्या तेजाने तारका दिसतच नाहीत. पौर्णिमेला परमेश्वराचा मुखचंद्र दिसतो. अमावास्येचा आनंद तर फार गंभीर असतो. अमावास्येच्या रात्री केवढी निस्तब्ध शांतता असते. चंद्राचा जुलमी प्रकाश असल्यामुळे लहान मोठे अगणित तारे पूर्ण स्वातंत्र्याने चमचम करीत असतात. अमावास्येला स्वातंत्र्याचा पूर्ण विलास असतो. आपल्या तेजाने दिमाख दाखवणारा चंद्र आज तिथे नसतो. स्वतःला प्रकाश देणाऱ्या सूर्याशी त्या दिवशी तो एकरूप झालेला असतो. परमेश्वरात मिळवून गेलेला असतो. जीवाने स्वात्मार्पण करून
आपणापासून जगाला यत्किंचितही त्रास पोचू नये असे जणू त्या दिवशी तो जगाला दाखवित असतो. चंद्राचे स्वरूप क्षर आहे, बदलते आहे, परंतु ते निरनिराळा आनंद देते. सृष्टीचा नाशिवंतपणा म्हणजेच तिची अमरता. सृष्टीचे रूप झुळझुळ वाहून राहिले आहे. ही रूपगंगा जर वाहत नसेल तर तिचे डबके होईल. नदीचे पाणी अखंड वाहत असते. पाणी सारखे बदलते आहे. हा थेंब गेला, दुसरा आला. ते पाणी जिवंत राहते. वस्तूतील आनंद नवीनपणामुळे वाटतो. ग्रीष्म ऋतूत देवाला निराळीच फुले. पावसाळ्यात त्या हिरव्यागार दुर्वा व्हायच्या. शरद ऋतूत ती रमणीय कमळे वाहवायची. तद्वत ऋतुकालोद्भव फलपुष्पांनी देवाची पूजा करायची. त्यामुळे ती पूजा टवटवीत नित्य नवीन वाटते, कंटाळा येत नाही. लहान मुलांना क काढून देतात व म्हणतात गिरव, जाड कर. ती कची ती कटकट मुलाला कंटाळा आणते. अक्षर जाडे का करायचे त्याला समजत नाही. तो पेन्सिल आडवी धरून ते अक्षर लवकर जाडे करतो. परंतु पुढे नवीन अक्षरे, त्यांचे समुदाय तो पाहतो. निरनिराळी पुस्तके तो वाचू लागतो. साहित्यातील नानाविध सुमनमाळांचा अनुभव तो घेतो. त्याला अपार आनंद होतो. तसेच सेवा प्रांतात आहे. नवीन नवीन साधनामुळे सेवेची हौस वाढते. सेवावृत्तींचा विकास होतो. सृष्टीचा नाशिवंतपणा रोज नवी फुले फुलवून राहिला आहे. गावाजवळ स्मशान आहे म्हणून गावाला रमणीयता आहे. जुनी माणसे जात आहेत, नवीन बाळे जन्मत आहेत. सृष्टी नवीन वाढत आहे. बाहेरचे ते स्मशान जर नाहीसे कराल तर ते घरात येऊन बसेल. तुम्ही कंटाळाल तीच ती माणसे अखंड पाहून. उन्हाळ्यात उन्हाळा असतो, पृथ्वी तापते, परंतु यामुळे त्रस्त होऊ नका. हे रूप बदलेल. पावसाचे सुख अनुभवण्यासाठी तापले पाहिजे. जमीन जर खूप तापून निघालेली नसेल तर पाऊस पडताच केवळ चिखल होईल. तृणधान्ये नटणार नाहीत. मी एकदा उन्हाळ्यात हिंडत होतो. डोके तापत होते, आनंद वाटत होता. मला एक मित्र म्हणाला, डोके तापेल, त्रास होईल. मी म्हटले, ही खालची माती तापत आहे तर हा मातीचा गोळाही जरा तापू दे. डोके तापलेले असावे, मग ती पावसाची धार यावी. कसा आनंद असतो. परंतु जो उन्हात तापत नाही, तो पाऊस आला तरीही पुस्तकात डोके खुपसून बसेल. घरातील खोलीत त्या थडग्यातच बसून राहील. बाहेरच्या या विशाल अभिषेक पात्राखाली उभा राहून नाचणार नाही. परंतु तो आमचा महर्षी मनू, तो मोठा रसिक व सृष्टीप्रेमी, तो स्मृतीत लिहितो, पाऊस पडू लागला म्हणजे सुट्टी द्यावी. पाऊस पडत असताना आश्रमात का घोकीत बसावायचे. पावसात नाचावे, गावे, सृष्टीशी एकरूप व्हावे. पावसात पृथ्वी व आकाश एकमेकात भेटत असतात. ते थोर दृश्य केवढे आनंददायी असते. ही सृष्टी स्वतः शिक्षण देऊन राहिली आहे. सारांश: सृष्टीची क्षरता, नाशिवंतता म्हणजे साधनांची नवीनता. अशी नवनव प्रसवा साधनदात्री ही सृष्टी. कमर कसून सेवेसाठी उभा तो सनातन सेवक व तो सेव्य परमात्मा. आता चालू दे खेळ. तो परमपुरुष पुरुषोत्तम निरनिराळी सेवा साधने देऊन माझ्याकडून प्रेममूलक सेवा घेऊन राहिला आहे. तो मला नाना साधने देऊन खेळवून राहिला आहे. निरनिराळे प्रयोग माझ्याकडून करवून राहिला आहे. अशी ही दृष्टी जर जीवनात आली तर केवढा आनंद लाभणार आहे. अहमशून्य सेवा म्हणजेच भक्ती. आपली प्रत्येक कृती भक्तिमय व्हावी अशी गीतेची इच्छा आहे. घटका अर्धा घटका परमेश्वराची पूजा करता ती ठीकच आहे. सकाळी व सायंकाळी सुंदर सूर्यप्रभा रंगली असता चित्त स्थिर करून तास अर्धा तास संसार विसरणे व अनंताचे चिंतन करणे हा उत्कृष्ट विचार आहे. हा सदाचार नयेस सोडू. परंतु गीतेला एवढ्याने समाधान नाही. सकाळपासून सायंकाळपर्यंत यच्च यावत ज्या तमाम क्रिया हातून होतील त्या सर्व भगवंताच्या पूजेनिमित्त व्हाव्या. स्नान करताना, जेवताना, झाडताना त्याचं स्मरण असावं. मी हे माझ्या प्रभूचे, जीवनराजाचे अंगण झाडून राहिलो आहे असे झाडताना वाटावे. सारी कर्मे अशा दृष्टीने पूजा कर्मे व्हावी. ही दृष्टी आली तर पहा वर्तनात कसा फरक पडतो तो. पूजेसाठी फुले कशी काळजी निवेसतो. ती परडीत नीट ठेवतो. ती दाबली जाऊ नयेत म्हणून जपतो. ती मलिन होऊ नये म्हणून नाकाशी लावित नाही. त्याप्रमाणे जीवनातील दैनंदिन सर्व कर्मात दृष्टी यावी. हा माझा गाव. इथे शेजाराच्या रूपाने माझा नारायण नांदतो. हा गाव मी स्वच्छ करीन, निर्मळ ठेवीन. गीतेला अशी ही दृष्टी द्यावयाची आहे. तमाम कर्मे म्हणजे प्रभुपूजा या गोष्टीची गीतेला हौस आहे. गीतेसारख्या ग्रंथराजाला
घटका अर्धा घटका पूजेने समाधान नाही. सारे जीवन हरिमय व्हावे, पूजारूप व्हावे, हा गीतेला हव्यास आहे. पुरुषोत्तम योग सांगून कर्ममय जीवनाला गीता पूर्णता देत आहे. तो सेव्य पुरुषोत्तम, मी त्याचा सेवक व सेवेचे साधन अशी ही सृष्टी. या गोष्टीचे एकदा दर्शन झाले म्हणजे मग आणखी काय पाहिजे. तुकाराम म्हणून राहिले आहेत, झाली या दर्शन करीन मी सेवा, आणिक काही देवा न लगे दुजे. मग अखंड सेवाच हातून होईल. मी म्हणून कोणी नाही असे होईल. मी माझेपणा पुसून जाईल. सारे त्या भगवंतासाठी परार्थ जिजावे, याहून अन्य विषयच राहणार नाही. माझ्यातील मी काढून टाकून हरिपरायण असे माझे जीवन रचावे, भक्तिमय जीवन करावे असे गीता परोपरीने सांगत आहे. सेव्य परमात्मा, मी सेवक व साधनारूप ही सृष्टी. परिग्रहाचे नावच पुसून टाकले. जीवनात दुसऱ्या कशाची चिंताच नाही. गीता प्रवचने अध्याय 15 भाग 3. ज्ञानलक्षण. मी पुरुष, तो पुरुष, हाही पुरुष. अशा प्रकारे कर्मात भक्ती मिसळवायची हे आत्तापर्यंत आपण पाहिले. परंतु त्यात ज्ञानही पाहिजे. एरवी गीतेला समाधान नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की या वस्तू वेगळ्या आहेत. बोलण्यासाठी म्हणून आपण अलग अलग भाषा वापरतो इतकंच. कर्म म्हणजेच भक्ती. भक्ती निराळी कर्मात मिसळावायची असे नाही. तीच गोष्ट ज्ञानाची. हे ज्ञान कशाने मिळेल? गीता सांगते, सर्वत्र पुरुष दर्शनाने हे ज्ञान मिळेल. तू सेवा करणारा सनातन सेवक, तू सेवा पुरुष, तो पुरुषोत्तम सेव्य पुरुष आणि नाना रूप धारिणी, नाना साधने पुरवणारी ही वाहती सृष्टी, ही पुरुषच. ही दृष्टी ठेवायची म्हणजे काय? सर्वत्र अव्यंग निर्मळ सेवाभाव ठेवायचा. तुझ्या पायातील चप्पल करकर वाजत आहे, थोडे तेल दे तिला. तेथे परमात्म्याचाच अंश आहे. ती चप्पल नीट राख. तो सेवा साधन चरखा, त्याला तेल घाल. तो ओरडत आहे, नेती नेती सूत कातणार नाही. तो चरखा, ते सेवा साधन म्हणजेही पुरुषच. त्याची माळ, त्याचे ते जानवे नीट ठेव. सारी सृष्टी चैतन्यमय मान, ती जड नको समजू. ओंकाराचे सुंदर गाणे गाणारा तो चरखा, तो का जड? परमात्म्याची मूर्तीच तो आहे. पोळ्याच्या दिवशी अहंकार सोडून बैलाची पूजा आपण करतो. फार थोर आहे ही गोष्ट. पोळ्याची कल्पना रोज मनात राखून, बैलाला चांगले राखून त्याचेपासून योग्य ते काम घ्या. पोळ्याच्या दिवशीची भक्ती त्याच दिवशी संपली असे न हो. बैल म्हणजे परमात्म्याचीच मूर्ती. तो नांगर, ती शेतीची अवजारे नीट राखा. शेतीची सर्व साधने पवित्र आहेत. केवढी विशाल आहे ही दृष्टी. पूजा करणे म्हणजे गुलाल गंधाक्षत फुले वाहणे नव्हे. ती भांडी आरशासारखी ठेवणे ही भांड्यांची पूजा. दिवा स्वच्छ पुसावयाचा ही दिव्याची पूजा. वेळ्याला धार लावून शेतीच्या कामासाठी तयार ठेवायचा ही त्याची पूजा. दाराचे बिजागर गंजून गेले, त्याला तेल लावून संतुष्ट करणे ही त्याची पूजा. जीवनात सर्वत्र ही दृष्टी आणावयाची. सेवाद्रव्य उत्कृष्ट व निर्मळ राखावयाचे. सारांश. मी अक्षर पुरुष, तो पुरुषोत्तम व ही साधनरूप सृष्टी. सर्व पुरुषच परमात्माच. सर्वत्र एकच चैतन्य खेळून राहिले आहे. ही दृष्टी आली म्हणजे आपल्या कर्मात ज्ञानही आले. कर्मात भक्ती ओतली, आता ज्ञानही ओतले व अपूर्व असे जीवनाचे दिव्य रसायन बनवले. गीतेने शेवटी अद्वैतमय सेवेच्या मार्गावर आपणास आणले. सर्व सृष्टीत 3 पुरुष उभे आहेत. एकाच पुरुषोत्तमाने ही तिन्ही रूपे घेतली आहेत. तिन्ही मिळून एकच पुरुष आहे, केवळ अद्वैत आहे. गीतेने परमोच्च शिखरावर येथे आपणास आणून सोडले. कर्म, भक्ती, ज्ञान एकरूपच झाली. जीव, शिव, सृष्टी एकरूप झाली. कर्म, भक्ती, ज्ञान यात विरोधच राहिला नाही. ज्ञानदेवांनी अमृतानुभवात महाराष्ट्राला आवडता दृष्टांत दिला आहे. देव देऊळ परिवारू, कीजे कोरुनी डोंगरू, ते तैसा भक्तीचा व्यवहारू कान होवावा. एकच दगड पोखरला, तेथे दगडाचेच मंदिर, त्या मंदिरात दगडाचाच कोरलेला देव, देवासमोर दगडाचाच एक भक्त व त्याच्याजवळ दगडातच कोरलेली फुले. हे जसे सारे त्या एकाच दगडाच लेण्यात करतात.
एकच अखंड दगड तेथे सर्व रूपांनी नटलेला असतो. तसे भक्तीच्या व्यवहारात का होऊ नये? स्वामी सेवक संबंध राहूनही ऐक्य का होणार नाही? ही बाह्यसृष्टी, हे पूजाद्रव्य निराळे असूनही ते आत्मरूप का न व्हावे? तिन्ही पुरुष एकच आहेत. ज्ञान, कर्म व भक्ती तिन्ही मिळून एक विशाल जीवन प्रवाह करावयाचा, असा हा परिपूर्ण पुरुषोत्तम योग आहे. सेवक, स्वामी व सेवाद्रव्य एकरूपच असून भक्तिप्रेमाचा खेळ खेळावयाचा, असा हा पुरुषोत्तम योग ज्याच्या हृदयात बिंबला तोच खरी भक्ती करतो. सर्वज्ञ तो सर्व भावे सर्वरूपी भजे मज, असा पुरुष ज्ञानी असून ही संपूर्ण भक्त असतो. ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे त्याच्याच ठिकाणी प्रेम आहेच. परमेश्वराचे ज्ञान व परमेश्वराचे प्रेम या अलग गोष्टी नाहीत. कारले कडू असे ज्ञान उत्पन्न झाले तर प्रेम उत्पन्न होत नाही. एखादा अपवाद असेल, परंतु कडूपणा कळला की त्याचा कंटाळा आलाच. पण खडी साखरेचे ज्ञान होताच ते विरघळू लागते. लगेच प्रेमाचा झरा उत्पन्न होतो. परमेश्वराच्या बाबतीत ज्ञान होणे आणि प्रेम उत्पन्न होणे या गोष्टी एकरूप आहेत. परमेश्वराच्या रूपाची गोडी, त्याला का रद्दी साखरेची उपमा द्यावायची? त्या मधुर परमेश्वराचे ज्ञान झाले की तत्क्षणीच प्रेमभावही उत्पन्न होईल. ज्ञान होणे व प्रेम होणे दोन भिन्न क्रियाच जणू नाहीत. अद्वैतात भक्ती आहे की नाही याचा वाद घालीत नका बसू. ज्ञानदेवांनी म्हणले आहे, हेची भक्ती हेची ज्ञान एक विठ्ठलची जाण. भक्ती व ज्ञान ही एकाच वस्तूची दोन नावे आहेत. परमभक्ती जीवनात आली म्हणजे मग होणारे कर्म हे भक्ती व ज्ञान यापासून वेगळे असत नाही. कर्म, भक्ती व ज्ञान मिळून एकच रमणीय रूप होते. या रमणीय रूपातून अद्भुत प्रेममय ज्ञानमय सेवा सहजच निर्माण होते. आईवर माझे प्रेम आहे, परंतु हे प्रेम कर्मात प्रकट झाले पाहिजे. प्रेम हे सदैव राबत असतं, सेवेत प्रकट होत असतं. प्रेमाचे बाह्य रूप म्हणजे सेवा. प्रेम अनंत सेवा कर्माने नटून नाचते. प्रेम असले म्हणजे ज्ञानही तेथे येते. ज्याची सेवा करावयाची त्याला कोणती सेवा आवडेल याचे ज्ञान मला पाहिजे, नाहीतर सेवा ही गैरसेवा व्हायची. सेव्य वस्तूचे ज्ञान प्रेमाला पाहिजे. प्रेमाचा प्रभाव कार्याद्वारा फाकण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे, परंतु मुळात प्रेम पाहिजे. ते नसेल तर ज्ञान निरुपयोगी. प्रेमाने होणारे कर्म साध्या कर्माहून निराळे असते. शेतावरून थकून आलेल्या मुलाकडे म्हातारी आई प्रेमाने बघते. थकला सो बाळ म्हणते, पण त्या लहानशा कर्मात केवढे सामर्थ्य असते. जीवनातील सर्व कर्मात ज्ञान व भक्ती होता, यालाच पुरुषोत्तम योग म्हणतात. सर्व वेदसार माझ्याच हातात. हे सर्व वेदांचे सार. वेद अनंत आहेत, परंतु अनंत वेदांचे सुटसुटीत सार म्हणजे हा पुरुषोत्तम योग. हा वेद कोठे आहे? वेदांची मोठी मौज आहे. वेदांचे सार कोठे आहे? अध्यायाच्या आरंभी सांगितले आहे. ज्याच्या पानांमध्ये वेद. अरे, तो वेद या झाडाच्या पानापानात लपलेला आहे, भरलेला आहे. वेद त्या संहितेत तुझ्या पोथीत लपलेला नाही, तो विश्वात सर्वत्र फाकलेला आहे. तो इंग्रज कवी शेक्सपियर सांगून राहिला आहे. वाहत्या झऱ्यात सद्ग्रंथ भेटतात, पाषाणातून प्रवचने ऐकू येतात. सारांश, वेद संस्कृतात नाहीत, संहितेत नाहीत, ते सृष्टीत आहेत. सेवा करा म्हणजे दिसतील. प्रभाते करदर्शनम, उठल्याबरोबर आपला तळहात पाहावा. सर्व वेद त्या हातात आहेत. सेवा कर असे तो वेद म्हणतो. काल हात श्रमला आहे की नाही? आज श्रमावयास तयार आहे की नाही? त्याला घट्टे पडले आहेत की नाही ते पहा. सेवा करून हात झिजले म्हणजे ब्रह्मलिखित उघडते, असा प्रभाते करदर्शनमचा अर्थ आहे. वेद म्हणे आहे कोठे? अरे, तुझ्याजवळच आहे तो. शंकराचार्यांना म्हणे 8व्या वर्षी वेद प्राप्त झाले. बिचारे शंकराचार्य मंदबुद्धी, त्यांना 8 वर्षे लागली. पण तुम्हा आम्हास हा जन्मताच वेद प्राप्त झालेला आहे. 8 वर्षाची काय जरुरी? मीच जिवंत वेद आहे. सर्व परंपरा आत्तापर्यंतच माझ्यात जिरली आहे. त्या परंपरेचे मी फळ आहे. त्या वेदबीजाचे फळ तेच तर मी. माझ्या फळात अनंत वेदांचे बीज मी साठवले आहे. माझ्या पोटात वेद 5-50 पट मोठा झाला आहे. सारांश, वेदांचे सार आपल्या हातात आहे. सेवा, प्रेम व ज्ञान यावर जीवन रचावयाचे आहे. म्हणजेच हातात वेद आहे.
मी अर्थ करीन तोच वेद. वेद बाहेर नाहीत. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, असं सेवामूर्ती संत म्हणतात. सर्व वेद मलाच जाणतात. मीच सर्व वेदांचा अर्क पुरुषोत्तम, असं भगवान सांगून राहिले आहेत. असे हे वेदांचे सार. हा पुरुषोत्तम योग आपण जर जीवनात मुरवू शकलो तर केवढा आनंद आहे. मग तो पुरुष जे करतो त्यातून वेदच प्रकट होतो, असे गीता सुचवित आहे. या अध्यायात सर्व गीतेचे सार आहे. गीतेची शिकवण येथे पूर्णपणे प्रकट झाली आहे. ती जीवनात उतरवण्यासाठी सर्वांनी रात्रंदिवस झटावे, दुसरे काय. रविवार 29 मे 1932. श्रीकृष्णार्पणमस्तू.